सो हे गाइज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. गाइज आज मी जातो आहे कोकणमधल्या गावामध्ये. ॲक्च्युली पूजा आणि युवीन म्हणजे माझा बाबू दोघं पण आहे ना, हे कालच गावाला गेले आहेत संध्याकाळी. संध्याकाळची त्यांची लक्झरी होती त्यामुळे दोघं पण संध्याकाळी गेले आहेत आणि मी बाईकने जाण्याचं ठरवलेलं. त्यामुळे मी त्यांना सोडून आलो, पण त्याच्यामध्ये पण खूप सारा त्रास झाला. म्हणजे त्रास असं काही नाही, पण जिथे गाडी थांबायची होती तर गाडी तिथे नाही थांबली लक्झरी, आणि आम्हाला त्यांना पनवेलला सोडायला जावं लागलं. मग त्यानंतर मी तिथून आलो आणि नंतर खूप झोपच भेटली नाही बघा काहीच. म्हणजे माझे डोळे पण किती लाल लाल झाले आहेत, कारण झोपच नाही भेटली. ॲक्च्युली मी 3ला उठणार होतो आणि जाऊन पटापटा सर्व तयारी करून 3:30पर्यंत वगैरे मी निघणार होतो, पण मलाच नाही कळलं की कधी 4:30 वाजले. आणि बघा आता 5सुद्धा वाजले आहेत. ॲक्च्युली थोडा लेटसुद्धा झाला आहे, पण ठीक आहे काहीच एवढा पण लेट नाही झाला आहे. मी तर 3ला निघायचं ठरवलेलं जेणेकरून लवकर गावाला पोहोचेल, पण थोडा लेट झाला आहे. तर आता मी सर्व आवरून घेतलं आहे, सर्व माझं काम वगैरे सर्व झालं आहे, सर्व सामान घेतलं आहे. मी नीट चेक करून घेतो एकदम, आणि त्यानंतर आपण राईडला सुरुवात करूया. तर गाईस आता मी खाली आलो आहे. पहिलं मी स्कूटीला मागे टाकतो, तिला कवर वगैरे करतो, त्यानंतर मी आपल्या गाडीला पुढे घेतो KTM. गावाला जायच्या आधी एकदाच गाडीला चेन लूक करून घेतो, कारण गाडी 15-1 दिवस झाले, 8 दिवस झाले गाडी उभीच होती. तर पटकन चेन लूक करून घेऊ, मग आपण लगेच निघू. गणपती बाप्पा मोरया. तर मी इकडून मॅप लावून घेतो आणि मॅपमध्ये ना 8 तास दाखवतात आहे. तर आपण बघूया आपल्याला गावाला जायला किती वेळ लागतो आणि आपण किती वाजता पोहोचतो ते. ट्रिप सेटिंग पण मी 0 केली आहे, म्हणजे आपल्याला ॲक्च्युअलमध्ये किती आपण गावाला जायला आपल्याला किती किलोमीटर लागले ना ते पण आपल्याला कळेल, आणि आपण म्हणजे कळू शकतो किती किलोमीटरमध्ये आपण गावाला जातो ते. आता ना सकाळसुद्धा झाली आणि सकाळचे 6:30 वाजून गेले आहेत. फक्त त्याच्यामध्ये ना 60-70 किलोमीटरच आपण क्लिअर केलं आहे, पण ठीक आहे, काय हरकत नाही. आपण एकदम पण फास्ट नको जाऊ, स्लो जाऊ, जेणेकरून ना रोडचा आपल्याला अंदाज पण येईल आणि रोड एन्जॉय पण करता येईल. आता तर आहे ना पूजा पण हवी होती, कारण की ना हा रोड आहे ना एकदम मस्त, म्हणजे खूप चांगले रोड आहेत आताचे. त्या रोडवरती तर खूप मजा आली असती. आम्ही ह्याच्या आधी पण आहे ना, मी आणि पूजा आम्ही दोघांनी पण बाईक राईड खूप वेळा केली आहे, ते पण गावाला. पूजा पण आली खूप टाईम अशी गावाला, एक म्हणजे गणपतीच्या वेळी त्यावेळी मी एकटा गेलेलो. त्याच्यानंतर मी मे महिन्यात वगैरे गेलेलो ना, तर मी पूजाला पण नेलेलं, तर आम्हाला खूप मजा आलेली. तर आता पण ती असती ना तर खूप मजा आली असती. तिला तर खूप मन पण होतं, पण आमच्याबरोबर आता युवीन आहे, तर युवीनची पण आम्हाला काळजी घ्यावी लागेल. तर त्याच्यामुळे पूजा बोलली की तू बाईकने ये, मी त्याला लक्झरी गाडीने घेऊन जाते. त्यामुळे मला बाईकने तरी यायला भेटलं, कारण मला तर खूप आवडतं बाईक राईड करायला, आणि गावाला वगैरे बाईक घेऊन जायला तर खूप मजा येते. आणि हे रोड आताचे जे रोड आहेत ना ते खूप चांगले झाले आहेत. पहिले रोड तर खूप खराब होते, सारखे खड्डे वगैरे येत राहायचे, तर आहे ना खूप टाईम पण लागायचा जायला, आणि त्यानंतर मग आहे ना खूप कंटाळा यायचा, खूप थकायला व्हायचं. कारण आता तर तसं नाही, आताचे रोड एकदम चांगले आहेत, एकदम असे स्ट्रेट रोड आहेत, असं कुठेच काय असं हे नाही, म्हणजे असे सारखे वळणदार वगैरे
आणि मेन म्हणजे जो कशेडी घाट, त्या घाटामध्ये तर खूप कंटाळायचं आणि खूप रिस्की असायचं, कारण की समोरच्या गाड्याच कळायचे नाही कुठून येतं काय तर किती गाड्या आहे. म्हणजे समोर कधी कधी 2-2 गाड्या पण एका टायमाला यायचे असं पण व्हायचं. तर त्यामुळे तो पण एक स्किप झाला आणि त्याबद्दल बोगदा तयार झाला आहे. तर हे पण खूप चांगली गोष्ट आहे. तर खूप मजा येईल. बघूया आता राईडला आपल्याला काय काय बघायला भेटतं आणि आपली राईड कशी होते ते. हे बघा गाईस, किती चांगला व्ह्यू आहे, एक नंबर. म्हणजे खरंच खूप मजा येत होती एवढी रायडिंग करायला. त्यानंतर एवढा चांगला छान व्ह्यू होता, बाजूला अशी झाडे, त्यानंतर पूर्ण रोड खाली, रोडवरती खूप कमी गाड्या होत्या. आणि बरं झालं मी खूप लवकर निघालो. मला तर वाटलेलं मी खूप लेट निघालो, म्हणजे मी निघणार होतो 3:30-4 वाजता, पण निघेपर्यंत मला 5:30 वाजले. तर मला वाटलं मला लेट झाला आहे, पण नाही, खरंच खूप लवकर निघालेलो मी आणि खूप चांगला रोड भेटला आणि एक नंबर व्ह्यू होता. खूप एन्जॉय केलं. हे बघा, आपण पेट्रोल तर फुल केलं आहे, टाकी फुल केलं आहे एकदम, तरी पण एकच लाईन दाखवतात आहे. ती आहे ना हळूहळू क्लिअर होते, म्हणजे ना लगेच नाही येत, हळू एक 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 करत अशी फुल क्लिअर होते. तुम्हाला नक्की दाखवतो. हे बघा, जेव्हा फुल होईल ना तर मी तुम्हाला दाखवतो किती वेळानंतर फुल होते आणि मी कधी पेट्रोल भरलं आहे. आता आपण पेट्रोल भरलं आहे ना, तरी पण हाफ लाईन म्हणजे 1 किलोमीटर नंतर किंवा हाफ किलोमीटर नंतर तिथे फुल फ्युएल दाखवतील. काय माहिती नाही असं काय, पण जेव्हापासून मी गाडी घेतली आहे ना तेव्हापासून सेम असंच आहे. लगेच म्हणजे किती पण पेट्रोल टाकवते, 400चं 500चं किंवा 1000चं किंवा फुल टाकी केली तरी पण लगेच नाही दाखवत. जेव्हा ते हळूहळू त्या गेजला जेव्हा कळतं की बाबा हां आता फ्युएल फुल झालं आहे, त्याच्यानंतरच तिथे लाईन फुल येते. पूजाला मी आताच फोन केलेला, तर तिला विचारलं पोचले का, तर ती आताच मला बोलली की 8 वाजेपर्यंत ते लोक पोचलेत घरी, 8 वाजता. त्यानंतर त्यांच्या कोणाच्याच फोनला सिम कार्डला नेटवर्क नव्हतं, म्हणून मला कॉन्टॅक्ट नाही केलं त्या लोकांनी. पण मी आता कसं फोन केला तरी पण फोन लागत नव्हते. पण 3-4 कॉल नंतर पहिलं 2-2 होत होतं, त्यानंतर फोन लागला. तर आता कळालं की ते लोक तर घरी पोचले आहेत आणि मी आता कदाचित रत्नागिरीला पोचेल. खूप लवकर आलो आहे ॲक्च्युली. मी निघालेलो 5:30ला आणि आता तर खेड वगैरे पण सर्व क्लिअर झालं आहे. आणि मलाच कळत नाही एवढा लवकर कसं काय आलो. नाही तर हमेशा जेव्हा पण मी गावाला जायला निघायचो ना, भले मी बाईकने जाऊ दे तरी पण आहे ना, मी सकाळी जर 6ला जरी निघालो ना तरी पण घरी पोहोचायला 3-4 वाजायचे. पण आताचे जे रोड आहेत ना त्यामुळे ना मलाच कळत नाही एवढा लवकर कसं काय आलो. पण खरंच खूप लवकर आलो आहे आणि मला तर वाटतं घरी पण मी लवकरच पोहोचेल, म्हणजे जेवायच्या आधीच मी तिथे पोहोचेल असं मला आता वाटतं आहे. हे बघा, हे रोड तर एकदम म्हणजे खूप असे खाली रोड आहेत, रोडवरती गाड्यासुद्धा नाही आहेत, एकदम पळवण्यासाठीच रोड आहेत असेच आहेत. पण तरी पण इथे गाडी चालवताना थोडी जपून चालवा, कारण की मध्येच कधी पण आहे ना इथे म्हणजे असे बैल म्हशी वगैरे हे सर्व पण येतात. आताच बघा, हे बघा छोटंसं वासरू आहे गाईचं. हे पण मी आता खूप स्पीडला होतो, कमीत कमी 110-115च्या स्पीडला असेल आणि तेवढ्यातच हे समोर आलं. नशीब गाडी कंट्रोल झाली आणि जास्त असं काही झालं नाही. पण तुम्ही पण जेव्हा पण याल ना ह्या रोडला तर गाडी सावकाश चालवा.
फायनली हे बघा आता आपण पोचलो आहे, ज्याची मी वाट बघत होतो, कशेडी भोगदा. तिथे आता मी फायनली पोचलो आहे. मी स्वतः ना मला म्हणजे मी स्वतः कधीपासून वाट बघतो आहे, कधी तो भोगदा येतो आहे, कधी भोगदा येतो आहे. तर त्यासाठी मी स्टार्टिंगपासून मॅप चालू केलेला, जेणेकरून मी तो रोड मिस नको करू दे, त्या रोडने जाऊ दे. मला तो बघायचा होता आतून कसा आहे, कारण खूप यूट्यूबमध्ये वगैरे व्हिडिओजमध्ये बघायचो की आहे ना कशेडी भोगदा खूप व्हिडिओजमध्ये बघितलं आहे मी. तर मलासुद्धा ह्याच रोडने जायचं होतं. खरंच खूप भारी बनवलं आहे, एक नंबर बनवलं आहे. पण जेव्हा मी इथे ह्या रोडला आहे ना, पण इथे आजूबाजूला कोणीच नाही आहे, त्यामुळे जरा मला थोडं अलग वाटत होतं. पण आहे ना हे कसं बनवलं आहे ना, एक नंबर बनवलं आहे. म्हणजे असं खोदून कसं बनवलं, बाजूला सर्व असे दगडं अशी दिसतात आहे की त्यांना असं खोदून बनवलं आहे, हे त्याच्यामध्ये कळतं आहे. हे बघा अजून पण थोडंफार काम चालू आहे, त्यामुळे तिकडनं येताना सावकाशच या. मी पण सावकाशच जात होतो एकदम, कारण मी पण पहिल्यांदा आलो ह्या रोडला. तर मी नीट बघत होतो कसं आहे काय ते. आणि ते युटर्न घेण्यासाठी सुद्धा आहे, म्हणजे जर कोणाला युटर्न घेऊन म्हणजे वापस रिटर्न जायचं असेल ना, तर हे बघा 2-3 ठिकाणी युटर्न दिलेत. खरंच खूप मजा आली. एक नंबर मस्तच बनवलं एकदम. आणि एवढा जो कशेडीचा घाट आहे ना, तो एकदम स्किप होतो ना, ते खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे एवढ्या घाटामधून वरती चढा परत उतरा, त्यापेक्षा हे खरंच खूप भारी बनवलं आहे, एक नंबर आहे. हे रोड तर खरंच खूप भारी आहेत, एक नंबर रोड आहेत, म्हणजे चांगले रोड बनवले आहेत. फक्त इथे प्रॉब्लेम एकच आहे की ह्या रोडला आहे ना जास्त हॉटेल्स वगैरे काहीच नाही, म्हणजे ते छोटे हॉटेल्स आहेत. पण आहे ना तिथे जर तुम्ही खूप फॅमिली वगैरे असाल आणि म्हणजे जाल तर म्हणजे हे नाही. आता हे बघा मी पण इथे खाण्यासाठी नाश्ता करायला थांबलेलो, पण इथे काहीच असं रेडी नव्हतं. ते बोलले की आम्ही आताच ओपन केलं आहे, तर आम्हाला अजून खूप टाईम लागेल, अर्धा-1 तास तरी लागेल. तर मी बोललो अर्धा-1 तास थांबून काहीच फायदा नाही, त्यापेक्षा पुढे जाऊन बघतो. पण असं करत मला कुठेच ना हॉटेल्स वगैरे भेटले नाही. त्यामुळे मी थोडं पुढे करत आहे ना, म्हणजे तिकडनं माझं घर कमीत कमी 60-70 किलोमीटर असेल, तिकडे जाऊन मी नाश्ता केला. त्यामुळे जर तुम्ही याल ना तर अगोदरच नाश्ता वगैरे किंवा अगोदर म्हणजे ह्या रोडच्या आधी कुठे हॉटेल वगैरे असेल ना, तिथे लगेच नाश्ता करून घ्या. आता मी ना नांदगावमध्ये आलो आहे, एकदम घरापासून जवळ आहे मी. आता कमीत कमी मला घर आहे ना इथून 7-8 किलोमीटरच असेल, म्हणजे कमीत कमी 10-15 मिनटं लागतील. आता मी आहे ना पूजाच्या गावी 4-4.5 वर्षानंतर येतो आहे. तर म्हणजे आतापर्यंत तर बरोबर आलं आहे, पण पुढे जाऊन एक त्यांच्या घरी जायला जो टर्न आहे तो पण मी नीट बघून गेला पाहिजे, नंतर समजेल खूपच पुढे निघून गेलो आणि देवगडला नको जायला. कारण आता कमीत कमी मला 4 वर्ष झाले, त्यानंतर मी आता गावाला आलो आहे. आणि आता 12:05 झाले, म्हणजे खरंच खूप लवकर आलो आहे आपण. मला तर मी पकडून चाललेलो की मला 4 ते 5 वाजतील, पण नाही 12ला आलो, म्हणजे खरंच खूप लवकर आलो आहे.
फायनली आता आपण बरोबर आलो आहे. हे बघा, हे सर्व यांचा बाजार आहे. इकडे सर्व बाजार भरतो. आणि हा बघा, हे विठ्ठल मंदिर आहे. मी मागच्या वेळी आलेलो ना, तर इथून मी पाय पडून निघालेलो, मला आठवतं आहे बरोबर. हा बघा, हा राईट आहे. आणि आता इथून आपण आता घरी आलो आहे. मला तर खूपच लवकर आलो मी. मला वाटलं बी नव्हतं एवढ्या लवकर येईल. बघूया आता ह्यांचे रिॲक्शन कसे आहेत ते. यांना तर खरं पण वाटणार नाही की मी एवढ्या लवकर आलो आहे ते. हे बघा, इथेच आहे घर. हे बघा, मम्मी बसल्यात दरवाज्यातच बसल्या त्या. ह्यांनी तर मला लगेच ओळखलं पण नाही. ह्यांना वाटलं कोणतरी दुसराच आलाय करून. आणि त्या माई पण उभ्या आहेत. पहिला दरवाजा खोलून घेतो, आतमध्ये जातो. ह्यांनी तर मला अजूनसुद्धा ओळखलं नाही. हे बघा, अजून 12:15 पण नाही वाजलेत आणि आपण घरीसुद्धा पोचलो. म्हणजे आपण 5:30ला निघालो आणि बरोबर 12:10 ते 12:11 आपण घरी पोचलो.